नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 12वी विषय मराठी आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 3 आयुष्य आनंदाचा उत्सव आज आपण अभ्यासणार आहोत. शब्दार्थांसह संपूर्ण पाठाचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण देण्याचा मी प्रयत्न केला आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्की ऐका. तुम्हाला हा पाठ समजेल. अतिशय प्रेरणादायी संदेश तुम्हाला या पाठातून मिळणार आहे. चला मग आपण हा पाठ समजून घेऊया. या पाठाचे लेखक शिवराज गोरले हे आहेत. त्यांचा जन्म 1951चा आहे. सुप्रसिद्ध लेखक म्हणून त्यांना मराठी साहित्यामध्ये ओळखले जाते. नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका, कथा, व्यक्तिरेखा, कादंबरी, ललितलेख, वृत्तपत्रीय संदर्भ इत्यादी माध्यमांतून विपुल लेखन प्रसिद्ध म्हणजे जवळपास वाङ्मय प्रकार असतील, वेगवेगळी माध्यमं असतील, तर याच्यामधून शिवराज गोरले यांनी मोठ्या प्रमाणामध्ये लेखन केलेलं आहे. कुर्यात सदा मंगलम, गोलमाल या गाजलेल्या नाटकांसाठी तसेच थरथराट, चिमणी पाखरं इत्यादी लोकप्रिय चित्रपटांसाठी पटकथा, संवाद लेखन त्यांनी केले आहे. यामधील थरथराट आणि चिमणी पाखरं हे चित्रपट तुम्ही नक्की टी व्हीवरती बघितलेले असतील आणि अतिशय सुंदर अशा या चित्रपटांची पटकथा, संवाद लेखन सुद्धा शिवराज गोरले यांनी केलेलं आहे. त्यांनी मराठीत प्रेरक साहित्याचं दालन समृद्ध केले आणि मोटिवेशनल ज्याला आपण म्हणतो प्रेरणादायी साहित्य, तर ते मराठीमध्ये लिहिण्याचं काम लेखक शिवराज गोरले यांनी केलेलं आहे. मजेत जगावं कसं या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकाला महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय त्यांची माणसं जोडावी कशी, मस्त राहावं कसं ही जी पुस्तकं आहेत तर ती अतिशय प्रसिद्ध आहेत. यशस्वी व्हावं कसं, त्याचबरोबर तुम्ही बदलू शकता अशी प्रेरणादायी पुस्तकं की जी एकापेक्षा एक सरस अशी आहेत तर त्यांनी लिहिलेली आहेत. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर सर्वस्व ही त्यांची कादंबरी आहे. शोधार्थ, एका कल्पनेची आत्मकथा ही ज्या त्यांच्या कादंबऱ्या आहेत तर त्या सुद्धा प्रसिद्ध आहेत. आणि त्यांच्या नग आणि नमुने हे जे काही विनोदी पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, या पुस्तकाला सुद्धा महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि ही पुस्तकं तुम्ही सर्वांनी वाचावीत अशी छान पुस्तकं आहेत. आणि आपल्याला आपलं जगणं आनंदी करायचं असेल तर अशा प्रकारची ही प्रेरणादायी पुस्तकं आपण नक्की वाचायला हवेत. आता आपण या पाठाची जी मध्यवर्ती कल्पना आहे ती समजून घेऊया. प्रत्येकाला आनंद हवा असतो, परंतु बऱ्याचदा आनंद म्हणजे काय आणि तो कसा मिळवावा हे उमगत नाही. खरे तर आनंद बाहेर नसून अंतरंगात असतो, पण त्यासाठी आनंदाचं भान जागे असावे लागते. हे या पाठात लेखकाने हलक्या फुलक्या शैलीत उलगडले आहे. साधारणपणे आनंदासाठी आपण जगत असतो, परंतु आनंद काय असतो, तो कसा मिळवायचा असतो हे आपल्याला लक्षात येत नाही. आणि हेच आपल्याला अतिशय हलक्या फुलक्या भाषेमध्ये, शैलीमध्ये लेखकाने पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आनंद नेमका कशात असतो, तो कसा अनुभवायचा असतो, छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद कसा भरून राहिलेला असतो, आनंदी राहण्याची सवय कशी लावून घ्यावी या संबंधी विविध उदाहरणांमधून केलेलं विवेचन आनंदी राहण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करणारे आहे. आणि लेखक शिवराज गोरले यांनी साधारणपणे या पाठामधून आपण सगळ्यांनी नेमका आनंद कशामध्ये असतो, तो अनुभवायचा कसा असतो, अगदी लहान लहान गोष्टींमध्ये सुद्धा आनंद कसा भरून राहिलेला असतो आणि आनंद राहण्याची आपण सवय लावून घ्यायला हवी यासाठी वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत. त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे आणि याच्यातून आपण आनंदी राहू शकतो याविषयी त्यांनी केलेलं मार्गदर्शन खूपच मोलाचं आहे. निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकांचा सहवास आनंदी राहण्यासाठी कसे उपयुक्त ठरतात या संबंधीच्या पाठातील विवेचनामुळे आपणास जीवनात आनंदी राहण्याचा राजमार्ग गवसतो. आणि आपल्याला आपलं जगणं आनंदी बनवायचं असेल तर नक्कीच आपल्या आजूबाजूला असणारा निसर्ग, तर त्याच्या सहवासात जा, मधुर संगीत ऐका. आपल्याला आयुष्यभर सोबत करणारी जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांच्या सानिध्यात राहा. नक्की तुमचं जगणं जे आहे ते आनंदी होऊ शकतं.
आणि अशा पद्धतीचा आनंदी राहण्याचा हा जो राजमार्ग आहे तर तो आपल्याला या पाठामधून सांगण्याचा प्रयत्न लेखक शिवराज गोरले यांनी केलेला आहे. मजेत जगावं कसं हे त्यांचं अत्यंत प्रेरणादायी असं पुस्तक आहे आणि या पुस्तकातूनच हा पाठ जो आहे तर तो घेतलेला आहे. आता विवेचन म्हणजे स्पष्टीकरण तुमच्या लक्षात आलेलं असेल आणि गवसणे म्हणजे सापडणे. आता आपण प्रत्यक्ष पाठ जो आहे तर तो समजून घेऊया. पहा, आनंद सगळ्यांना हवा असतो, पण आपला आनंद नेमका कशात आहे हे अनेकांना कळत नसतं. आनंद म्हणजे नेमकं काय हेही उलगडलेलं नसतं. कुठे असतो हा आनंद, कुठे नसतो हा आनंद. आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे ही फक्त कविकल्पनाच नव्हे, तेच सत्य आहे, किंबहुना शाश्वत सत्य आहे. शाश्वत म्हणजे कायमचे, टिकणारे. आपल्याला इथे या पाठाची सुरुवात करतानाच लेखकाने हे सांगितलेलं आहे की आनंद तर प्रत्येकाला पाहिजे, परंतु तो आनंद नेमका कसा घ्यायचा हे आपल्याला माहिती नसतं. हा आनंद कुठे असतो, कुठे हा आनंद नसतो. आता बालकवींची सुंदर ओळी इथं दिलेल्या आहेत आपल्याला बालकवींच्या, की आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे. आता त्याचा पुढचा भाग असा आहे की वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद फिरे. म्हणजे सगळीकडेच आनंद भरून राहिलेला आहे आणि आपल्या आजूबाजूला सर्वत्र हा आनंद आहे. फक्त आपण तो त्या ठिकाणी घेतला पाहिजे, शोधला पाहिजे आणि आनंदी राहिलो पाहिजे. आणि लेखक असं म्हणतात की खरं तर हेच सत्य आहे की आनंद सर्वत्र आहे आणि आपण म्हणजे ही काही कविकल्पना नाही, हे सत्य आहे, शाश्वत सत्य आहे. आपण फक्त हा आनंद शोधला पाहिजे आणि तो घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे पाठाची सुरुवात जी आहे ती अत्यंत आकर्षक अशी लेखक शिवराज गोरले यांनी केलेली आहे. पुढे लेखक काय म्हणतात पहा, आनंदाची गंमत अशी आहे की तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो, पकडू गेलात की हातातून निसटतो. आनंदासाठी जितका आटापिटा कराल तितका तो हुलकावण्यात येतो, जितका सहजपणे घ्याल तितका आनंद सहज प्राप्त होतो. आनंद असतोच, तो अनुभवता मात्र यावा लागतो. आणि लेखक आनंदाच्या बाबतीमध्ये आपल्याला हे सांगतात की आनंद जर आपण शोधायला गेलो तर तो लपून बसणार आहे, पकडायला गेलो तर हातातून तो आपल्या निसटणार आहे. आणि आनंदासाठी जितका आपण खटाटोप करणार आहात आनंद मिळवण्यासाठी तितका आपल्याला तो चकवणार आहे. आनंद आपल्या हाती लागणार नाही, तो हुलकावण्यात येणार आहे. आणि जितका सहजपणे आपण आनंद घेण्याचा प्रयत्न करू तितका तो आनंद सहजपणे आपल्याला घेता येईल, अनुभवता येईल. म्हणजे आनंद कसा घ्यायचा असतो, आनंद नेमका आपण कसा प्राप्त करायला पाहिजे हे इथं सांगितलेलं की आनंदाच्या मागे धावत बसायचं की आनंद घेण्याचा प्रयत्न करायचा. तर आनंद घेण्याचा प्रयत्न केला तर आनंद आपल्याला नक्की मिळणार आहे. आणि त्याच्या मागे लागलो तर आपण आनंद मिळवण्यासाठी तर मग मात्र आपल्या हाती काही लागणार नाही. हे आपल्याला सहज सोप्या भाषेत त्यांनी सांगितलेलं आहे. मी इथे एक चित्र दिलेलं आहे की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण कसा आनंद घेऊ शकतो हे इथं या चित्रामध्ये जी 3 वेगवेगळा भाग दाखवलेला आहे. मुलगा आणि वडील असतील की जे छोट्या होड्या त्यांनी दोघांनी तयार केलेल्या आहेत. मुलगी आणि आई असेल की कुंडी जी आहे तर त्या कुंडीतलं जे रोप आहे त्याला पाणी घालण्याचं काम केलं जातं आहे. आणि नवरा बायको आहेत की ज्या गोष्टी आनंदाच्या आहेत छोट्या छोट्या तर त्या इथं करताना ते दिसत आहेत. हाच खरा आनंद आहे. आनंद हा असा कुठे लपून बसलेला नसतो, तो आपल्या बरोबर असतो, फक्त आपण तो लक्षात घेतला पाहिजे. आटापिटा करणं म्हणजे खटाटोप करणं, हुलकावण्यात येणे म्हणजे चकवणे. पहा लेखक पुढे काय म्हणतात, आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो. आनंद आपण बाहेर शोधत असतो आणि तो मात्र आत असतो. आनंद आपल्या मनातच असतो. आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगातच असतो. आणि लेखकाने सुंदर विवेचन इथं केलेलं आहे की एक सुंदर म्हण इथं आपली नेहमीची वापरातली घेतलेली आहे की काखेत कळसा गावाला वळसा. हरवलेली वस्तू जवळपास असल्याचं लक्षात न आल्याने आपण तिचा सर्वत्र शोध घेत राहतो. खरं तर हा आनंद जो आहे तर तो आपल्याकडेच असतो आणि आपण मात्र आनंदाला वळसा घालण्याचं काम करत असतो, त्याच्या भोवती आपण फिरण्याचं काम करत असतो. पण आनंद आपल्या मनात आहे. आनंदाच्या झऱ्याचा उगम जो आहे त्याचं उगम स्थान जे आहे तर ते आपल्या मनातच आहे, अंतरंगातच आहे. आपण फक्त ते त्या ठिकाणी शोधलं पाहिजे. म्हणजे आनंद इकडे तिकडे कुठे नाही, आपल्या मनामध्ये साठून राहिलेला आहे, तो बाहेर काढा, तो आनंदाचा झरा खळखळून वाहू दे, असं लेखक त्या ठिकाणी आपल्याला सांगतायत. पुढे काय म्हणतायत पहा, हे खरं आहे की आनंद सर्वत्र असतो, पण अंतरंगात आनंद असेल तरच तो अनुभवता येतो. आनंदाचं नातं जुळतं ते फक्त आनंदाशी. आनंदाला आकर्षित करतो तो फक्त आनंदच. आनंदाला प्रसवतो तोही आनंदच. किती छान वाक्य इथं केलेलं आहे बघा की हा आनंद जो आहे
तो सर्वत्र आहे, आपल्या अंतरंगात आहे, मनात आहे. आणि तो जर मनात असेल तर आपल्याला तो अनुभवता येणार आहे. आणि आनंदाचं जे नातं आहे ते जुळतं ते फक्त आनंदाशीच. आणि आनंदाला आकर्षित करतो तो फक्त आनंदच असतो. आणि आनंदाला प्रसवतो म्हणजे निर्माण करतो तो सुद्धा आनंदच असतो. इथे ही दोन छोटी मुलं आहेत की एकाचा 3रा क्रमांक आलाय, पण तो आनंद कसा व्यक्त करतोय पहा. आणि पहिला नंबर येऊन सुद्धा त्याचा चेहरा कसा रडविला आहे पहा. आणि आपण सुद्धा अशाच पद्धतीने जे मिळाले त्यात आनंद आपण शोधला पाहिजे आणि तो आनंद त्या ठिकाणी वाढवला पाहिजे. पुढे पहा, आनंदाचं भान जागृत ठेवणं हेच आनंदाचं रहस्य आहे. असंख्य अगणित पातळ्यांवर आनंद अनुभवता येतो. आपल्या आयुष्यासोबत ज्याचं अस्तित्व असतं तो म्हणजे अस्तित्वाचा आनंद. आपलं अस्तित्व आपण नेहमीच गृहीत धरून चालतो आणि अस्तित्वाच्या आनंदाला मुकतो. आपल्या अस्तित्वाची साक्ष देत असतो तो आपला श्वास. आता रहस्य म्हणजे गुपित. लेखक असं म्हणतात की आनंदाचं भान जे आहे, जाणीव जी आहे तर ते आपण कायम जागृत ठेवली पाहिजे. आणि हे खरं आनंदाचं रहस्य आहे की असंख्य अगणित पातळ्यांवरती आपल्याला हा आनंद अनुभवता येत असतो. आणि ज्याच्यासोबत आयुष्यासोबत ज्याचं अस्तित्व असतं तो अस्तित्वाचा आनंद जो आहे तर तो आपण उपभोगला पाहिजे. आणि आपण आपलं जे अस्तित्व आहे तर ते गृहीत धरून चालत असतो आणि त्यामुळे आपल्याला खरा आनंद मिळत नाही. तर अस्तित्वाचा जो आनंद आहे तो आपण घेतला पाहिजे. आपलं अस्तित्व आपण मान्य करायला पाहिजे. आणि आपल्या अस्तित्वाची जी साक्ष आहे, पुरावा जो आहे तो म्हणजे आपला श्वास. आणि म्हणून आपण आपल्यावरती, आपल्या श्वासावरती प्रेम करायला पाहिजे. कारण हा श्वास आहे म्हणून आपण आहोत. आणि श्वासच जर आपण विचारात नाही घेतला, त्याच्यावरती आपण प्रेम नाही केलं तर आपलं जगणं सुद्धा धोक्यात येईल. आणि म्हणून आपला आनंद जो आहे तो आपल्या अंतरंगात आहे आणि आपल्या अस्तित्वामध्ये आहे. आणि म्हणून पहिल्यांदा आपलं अस्तित्व तुम्ही मान्य करायला शिका. त्या अस्तित्वावरती प्रेम करा. आपल्या श्वासाचंही आपल्याला भान नसतं. खरं तर श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू आहे. हा सेतू आपण जाणीवपूर्वक वापरत नाही. पोटातून खोलवर श्वास घेणं केवळ आरोग्यासाठी चांगलं असतं असं नव्हे, तर त्यामुळे मनही शांत होतं. मुख्य म्हणजे श्वासाचं बोट धरून मनापर्यंत पोहोचता येतं, मनाशी नातं जोडता येतं. आणि लेखकांनी सांगितलेला हा विचार महत्वाचा आहे. आपण जो काही श्वास आत घेत असतो, बाहेर सोडत असतो, त्याचं सुद्धा आपल्याला भान काही वेळेला नसतं. खरं तर हा श्वास जो आहे तो आपलं शरीर आणि मन यांना जोडणारा पूल आहे. सेतू म्हणजे पूल आहे. आणि हा सेतू जो आहे, हा पूल जो आहे आपण जाणीवपूर्वक वापरत नाही. म्हणजे आपण श्वास आतमध्ये घेतो आणि आपलं अंतर्मन जे आहे तर त्याच्याशी नातं जोडण्याचं काम हा आपला श्वास करत असतो. म्हणजे मनाशी नातं हा श्वास जोडत असतो. आणि या पुलाचा आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे असं लेखक म्हणतात की पोटातून खोलवर श्वास घेणं केवळ आरोग्यासाठी चांगलं असतं असं नाही, तर त्यामुळे मन सुद्धा शांत राहत असतं. आणि मुख्य म्हणजे श्वासाचं बोट धरून आपल्याला आपल्या मनापर्यंत पोहोचता येतं, मनाशी नातं जोडता येतं. पण आपल्या श्वासाकडे आपण श्वासाकडे लक्षच देत नाही. आयुष्यातला एक एक क्षण येतो आणि जातो, आपण क्षणांकडे लक्ष देत नाही. एक एक दिवस उजाडतो, मावळतो, आपण दिवसाकडे लक्ष देत नाही. सूर्योदय सूर्यास्त होतो तोही आपण नीट पाहत नाही. तो दिसतो तेव्हा आपल्याला दृष्टी आहे हेही आपण गृहीत धरतो. जे जे आनंद देणार आहे ते गृहीतच धरून चालल्यामुळे आपल्याला ना सृष्टीचं कौतुक वाटतं ना दृष्टीचं. आपल्या श्वासाचं, आपल्या अस्तित्वाचं, आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचं भान हवं. आणि हे किती सुंदर आणि सहजरित्या लेखकांनी पटवून दिलेलं आहे बघा की आपल्या श्वासाकडे आपण लक्ष खरंच कधी देत नाही. आणि हा श्वास तर आपण नेहमी घेत असतो आणि बाहेर सोडत असतो. आणि अशा ह्या श्वासाकडे लक्ष आपण देत नसलो तरी श्वासामुळे आपलं आयुष्य जे आहे ते क्षण क्षण पुढे जात असतं. ना क्षणांकडे आपण लक्ष देतो आणि मग असे अनेक क्षण आपण त्या ठिकाणी आपल्या जीवनातले घालवून देत असतो. काही वेळेला एक एक दिवस आपल्या आयुष्यात येतो, निघून जातो, दिवस उजाडतो, मावळतो, पण त्या उजाडण्याकडे, मावळण्याकडे सुद्धा आपलं लक्ष नसतं. सूर्योदय होतो, सूर्यास्त होत राहतो, आपण ते निसर्ग चक्र आहे असं समजतो. आणि त्यामुळं आपल्याला त्यातला जो सौंदर्याचा भाग आहे तो सुद्धा आपल्याला दिसत नाही. आणि तो जेव्हा दिसतो आपल्याला सूर्योदय सूर्यास्त, तेव्हा आपल्याला दृष्टी आहे हे सुद्धा आपण गृहीत धरतो की हे दिसणारच आहे, आपल्याला दिसतंच ते, त्यात काय नवीन असं आपण मानतो. परंतु जे जे आनंद देणार आहे ते गृहीतच धरून चालल्यामुळे आपल्याला सृष्टीचं कौतुक कधी वाटत नाही ना आपल्या दृष्टीचं कधी कौतुक वाटतं. आणि असं त्या ठिकाणी करून चालणार नाही. आपल्या आजूबाजूचं जग जे आहे त्यातलं सौंदर्य जे आहे ते अनुभवलं पाहिजे. आपलं अस्तित्व फार मोठं आहे आणि ह्या अस्तित्वाला आपण गृहीत धरून चालणार नाहीये. आपल्या श्वासाचं, आपल्या अस्तित्वाचं आणि आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचं भान जे आहे ते आपल्याला असायला पाहिजे. कारण आपणच नसू, आपलं अस्तित्वच आपण मान्य नाही केलं किंवा ते फक्त गृहीत धरून चाललेलं असू तर मग आपल्याला आनंद मिळणार नाही. आपल्या अस्तित्वावरती आपण प्रेम करायला पाहिजे. आपलं अस्तित्व हीच एक कमाल आहे, एक अद्भुत सत्य आहे. भले सापेक्ष असेल पण सत्य आहेच. म्हणजे खरं तर आपण
आपलं अस्तित्व मानलं पाहिजे. आणि हे अस्तित्वच खरं तर एक कमालाची गोष्ट आहे, अद्भुत सत्य आहे. भले त्या ठिकाणी या अस्तित्वाचा अनुभव प्रत्येकाला वेगवेगळा येत असेल, म्हणजे ते सापेक्ष असेल, पण ते सत्य आहे. जीवनाच्या युगायुगांच्या खडतर तपश्चर्येनंतर हा मानवी जन्म लाभला आहे. आणि आपण म्हणतो त्याप्रमाणे की आपलं मागच्या जन्माचं जे पुण्य आहे, तर ते पुण्य म्हणून की काय आपल्याला हा जन्म जो आहे तो माणसाचा मिळालेला आहे. आणि पुराणांमध्ये असं म्हणतात की जीवनाच्या युगायुगांच्या खडतर तपश्चर्येनंतर, साधनेनंतर आपल्याला हा मनुष्य जन्म लाभत असतो. आणि मग तो लाभला आहे हेच आनंदासाठी एक सबळ कारण आहे. मग आपण मनुष्य जातीच्या जन्माला आलेलो आहोत, आपण मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत, हेच खरं तर एक आनंदाचं मोठं कारण आहे. आनंदासाठी आपलं असणं हे पुरेसं आहे, किंबहुना आपलं असणं हीच आनंदाची खूण आहे, अभिव्यक्ती आहे. आणि अशा पद्धतीनं आपलं असणं ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आनंदाची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपलं असणं, आणि आपलं असणं हीच आनंदाची खूण आहे, आपली अभिव्यक्ती आहे. आणि हे आपण मान्य करायला पाहिजे. आणि आपण पहिल्यांदा आपल्या स्वतःवरती, आपल्या जगण्यावरती प्रेम करायला शिकलो पाहिजे. खडतर म्हणजे कठीण, आणि तपश्चर्या म्हणजे साधना. पुढे लेखक असं म्हणतात, एखादी आनंददायक घटना घडते तरीही आपल्याला म्हणावा तितका आनंद होत नाही. त्याची काही स्पष्ट कारणं असतात. एखाद्या नाट्यस्पर्धेत तुम्हाला सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळतं, पण तुमच्या मते ते खरं तर दुसऱ्या एखाद्या कलाकाराला मिळायला हवं असेल तर आनंद होऊनही रुखरुख लागते. आनंद हा निखळ असेल तरच तो आनंद असतो, खरा असेल तरच तो अनुभवता येतो. आणि लेखकांनी फार सुंदर इथं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे या सगळ्या आनंदाचं, की ते असं म्हणतात की जेव्हा एखादी आनंददायक गोष्ट घडत असते तेव्हा सुद्धा आपल्याला काही वेळेला आनंद होत नाही. कारणं अनेक असतील, परंतु त्यासाठी एखादं असं काहीतरी कारण असतं की त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीचा आनंद होत नाही. लेखकाने इथं उदाहरण दिलेलं आहे की नाट्यस्पर्धेमध्ये तुम्ही सर्वोत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळवलेलं आहे, पण तुम्हाला असं वाटतं की तुमच्या ऐवजी ते एखाद्या दुसऱ्या कलाकाराला मिळायला हवं होतं. आणि त्यामुळं आपल्याला स्वतःला आनंद मिळालेला असून सुद्धा आपल्याला कुठेतरी रुखरुख लागून राहते, दुःख वाटत असतं की आपल्यापेक्षा सुद्धा आपल्यासोबत काम करणारा कलाकार जो आहे तर तो या अभिनयाच्या बक्षिसासाठी अधिक पात्र आहे, आणि त्याला ती मिळायला हवं होतं. म्हणजे आनंद हा निखळ असेल तरच तो आनंद असतो. आणि अशा पद्धतीने आपल्याला वाटणं हा सुद्धा आनंद आहे, अशा पद्धतीचं दुःख होणं हा सुद्धा आनंद आहे, कारण हा निखळ आनंद आहे. खरा असेल तरच तो आनंद अनुभवता येतो. आणि जर खरंच आपण तो अनुभव आपला स्वतःचा म्हणून आपण जर मिळवलेला असेल तर तो खरा आनंद असतो. आणि इथं लेखकांनी सांगितले की दुसऱ्याच्या आनंदामध्ये सुद्धा आपल्याला आनंद वाटणं, किंवा काही वेळेला असं होऊ शकतं की आपल्याला एखादी आनंदाची गोष्ट मिळालेली आहे पण त्याच्यावरती अधिकार दुसऱ्याचा आहे, तो त्याला मिळायला हवा आहे असं आपल्याला वाटत असतं. तर ही दोन्ही आनंदाची रूपं आहेत, परंतु आपण त्या ठिकाणी खरा आनंद जो आहे तर तो घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि आनंद निखळ असेल तर तो घेता येतो. आता रुखरुख म्हणजे काळजी, टोचणी, निखळ म्हणजे पवित्र, शुद्ध. पुढे लेखक म्हणतात की लोकांना पेढे वाटणं वेगळं आणि स्वतःला आनंद वाटणं वेगळं. काही वेळेला आपल्याला परीक्षेमध्ये पहिला नंबर येतो, आपल्याला काही वेळेला आपल्या घरामध्ये कोणाला तरी नोकरी लागते, काही वेळेला लग्न वगैरे ठरत असतं, आणि अशा वेळेला एक आनंदाचा भाग म्हणून आपण पेढे वाटण्याचं काम करत असतो. आणि अशा पद्धतीनं तो आनंद व्यक्त करत असतो. खरा आनंद ओळखण्याची एक सोपी खूण आहे. तुम्हाला हलकं फुलकं पिसासारखं वाटायला हवं. खरं तर पेढं वाटणं आणि स्वतःला आनंद होण्यात वेगळा आहे हे सांगण्यासाठी लेखक म्हणतात की खरा आनंद ओळखण्याची एक साधी सोपी खूण आहे. ती कोणती? की तुम्हाला हलकं हलकं वाटलं पाहिजे, अगदी पिसासारखं वाटायला पाहिजे, मऊसूद, अगदी मुलायम असं वाटायला पाहिजे, काही ओझं डोक्यावरती नाही असं वाटायला हवं. मनावरचे सर्व ताण, सर्व दडपण नाहीशी व्हायला हवीत. मुख्य म्हणजे ईर्ष्या, की ज्याला आपण मत्सर हेवा म्हणतो इतरांच्या विषयीची, असूया की ज्याला आपण द्वेष म्हणतो, नाहीशा व्हायला हव्यात. राग द्वेष विरघळायला हवेत. आणि अशा पद्धतीनं खरा आनंद आपल्याला कधी होतो की जेव्हा आपल्या मनावरचे सगळे ताण निघून जातात, सगळी दडपणं निघून जातात. आणि मुख्यतः म्हणजे की आपल्या मनामध्ये असणारा मत्सराची भावना असेल, हेवा असेल, दुसऱ्यांविषयी वाटणारा द्वेष असेल, तर तो त्या ठिकाणी नाहीसा व्हायला पाहिजे. आणि हेच जेव्हा आपल्या मनातून निघून जाईल तेव्हा आपल्याला खरा आनंद होणार आहे. म्हणजे आनंद कसा असतो हे लेखक इथं वारंवार आपल्याला सांगतायत. काहींना एखादं बक्षीस मिळालं तरी त्या अमक्याला 4 बक्षीस मिळाली याचं वैषम्य वाटतं, किंवा मग त्या लेखाला एकही बक्षीस मिळालं नाही याचाच अधिक आनंद होतो. मानवी प्रवृत्ती आहे. काही वेळेला असं होतं की
इथं 2 मुलांचं मी उदाहरण तुम्हाला पुन्हा एकदा देईन की मला पहिला नंबर आला पण त्याचा तिसरा आला, याचं एक दुःख कुठंतरी होत असतं, किंवा त्याला कुठलंच बक्षीस मिळालं नाही याचं एक आपल्याला त्या ठिकाणी मनातून आनंद होत असतो. खरं तर ही भावना जी आहे तर ती फार चुकीची आहे की जसा मला आनंद मिळायला पाहिजे तसा इतरांना सुद्धा आनंद मिळायला पाहिजे, अशी आपली भावना असली पाहिजे. आणि म्हणून लेखक म्हणतात की काहींना एखादं बक्षीस मिळालं तरी त्या अमक्याला 4 बक्षिसं मिळाली याचं वैषम्य वाटतं आणि त्यामुळे स्वतःला मिळालेला आनंद आपण विसरून जातो आणि माझ्यापेक्षा त्याला 2-3 बक्षिसं जास्त मिळाली याचं आपल्याला दुःख वाटायला लागतं. त्यामुळे आपला आनंद कुठल्या कुठे निघून जातो, किंवा मग त्या लेखाला एकही बक्षीस मिळालं नाही याचाच अधिक आनंद होतो. आणि काही वेळेला मला बक्षीस मिळालं पण त्याला बक्षीस मिळालं नाही आणि त्याला न मिळण्याचाच आनंद आपल्या आनंदापेक्षा जास्त असतो. म्हणजे हे आनंदाची रूपं जी आहेत त्यातला खरा आनंद कोणता आहे तर यातला कुठलाच आनंद हा खरा नाही. आपल्याला स्वतःला काही मिळणं, स्वतः आनंद मिळवणं यापेक्षा दुसऱ्याला आनंद न मिळणं हे ज्यांना महत्त्वाचं वाटतं त्या आयुष्यात कधीच आनंदी होऊ शकत नाहीत. आणि स्वतः सुद्धा अशा पद्धतीने आपण कधी आनंद घेऊ शकणार नाही. म्हणजे इतरांचा आनंद जो आहे तो आपला आनंद आपण मानायला पाहिजे, इतरांचं दुःख आपलं दुःख आपण मानायला पाहिजे, इतरांच्या आनंदामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे. इतरांना जेव्हा आनंद मिळतो आहे त्याचं दुःख जर माझ्या मनाला होत असेल तर मी स्वतः कधीच आनंदी त्या ठिकाणी होऊ शकणार नाही. तुलना आली की आनंद संपलाच. आणि बहुतेक वेळेला आपण तुलना करतो, प्रत्येक गोष्टीमध्ये करतो, हा हुशार का तो हुशार, तो चांगला की हा चांगला, अशा पद्धतीच्या तुलना ज्या आहेत तर त्या नेहमी होत असतात. आणि मग अशी तुलना जेव्हा होते तेव्हा खरं तर आनंद संपून गेलेला असतो. खरा आनंद दुसऱ्याच्या दुःखावर कधीच पोचला जात नसतो आणि आपला खरा आनंद जो आहे तो दुसऱ्याच्या दुःखावरती कधीच मोठा होत नसतो. उलट तो त्या ठिकाणी आपण जो आनंद घेतो आहोत तर तो खरा आनंद नाही असंच आपण मानलं पाहिजे. कारण इतरांचं दुःख ते आपला आनंद असं कसं काय होऊ शकतं, आपण माणसं आहोत आणि अशी भावना आपली असता कामा नये. खरा आनंद हा मनाला केवळ हलकंच नव्हे तर चित्ताला शुद्ध करत असतो. आणि खरा आनंद जो असतो तो केवळ मन हलकं करत नसतो तर आपलं मन शुद्ध करत असतो. म्हणजे बघा, जो आनंद आपल्या मनाला शुद्ध करतो तो खरा आनंद हे आपण समजून घेतलं पाहिजे. माणूस खऱ्या आनंदात असतो तेव्हा सगळं जग छान सुंदर वाटत असतं. आपल्यासारखंच सगळ्यांनी मजेत आनंदात असावं असंच त्याच्या मनात येत असतं. स्वतःच्या मनात तो मावेनसा झाल्यानं सर्वांना वाटावा असं वाटत असतं. ती गरज आनंद वाटण्याची असते, दाखवण्याची किंवा प्रदर्शन करण्याची नसते. आणि इथं लेखकांनी हेही सांगितलेलं आहे की आपण काय करायला पाहिजे, आपला जो आनंद आहे तर तो आनंद अशा पद्धतीनं इतरांना सुद्धा वाटला पाहिजे. सगळ्यांनी मजेत आनंदात राहिलं पाहिजे असं आपल्या मनाला वाटलं पाहिजे. आणि आपला आनंद जो आहे जो झालेला आपल्याला तर तो आपण इतरांना सुद्धा देऊ शकलो पाहिजे असं आपल्याला वाटायला पाहिजे. आणि हा आनंद खरं तर दाखवण्याची आपल्या मनामध्ये हौस असता कामा नये किंवा त्याचं प्रदर्शन करण्याची गरज आपल्याला नाही. तर तो खरा आनंद इतरांच्या जीवनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी निर्माण व्हायला पाहिजे यासाठी प्रयत्न करणं यासारखा दुसरा आनंद नाही. आणि म्हणून हा आनंद जो आहे अशा प्रकारचा आपण तो मिळवायला हवा. पुढे लेखक असं म्हणतात, आधी एकदा आयुष्यात असं काही घडतं की आपण आनंदासाठी मनाची कवाडं कायमची बंद करून टाकतो. आपण म्हणतो माणसं दुःखातून बाहेर येत नाहीत, त्याचं कारण ते दुःखाला बाहेर जाऊ देत नाहीत. हृदयाची दारं मिटलेली असतील तर आतलं दुःख बाहेर जाणार कसं. आणि फार सुंदर इथं संदेश आपल्याला दिलेला आहे. आणि लेखक असं म्हणतात की बहुतेक वेळेला असं होतं की खऱ्या आनंदासाठी आपल्या मनाची दारं आपण कायमची बंद करून टाकलेली असतात. कारण काही माणसं अशी असतात की त्यांचं जे दुःख आहे त्या दुःखातून ते कधी बाहेरच येत नाहीत. आणि मग जर त्याने आपलं दुःख बाहेर जाऊच दिलं नाही, हृदयाची दारं त्यांनी मिटूनच घेतलेली असतील तर आत साठलेलं दुःख जे आहे ते बाहेर कसं येणार. आणि म्हणून आपल्या हृदयाची दारं आपण मोकळी ठेवली पाहिजे, दुःखाला बाहेर जाऊ दिलं पाहिजे, आनंदाला आपण आत सहज घेऊ शकलो पाहिजे. बाहेर दाराशी घुटमळणारा आनंद हा आत येणार कसा. आणि जर हृदयाची दारं आपण बंद करून घेतली, दुःख आत कोंडून ठेवलं तर बाहेर ताटकळत उभा असणारा आनंद आपल्यामध्ये येईल कसा. तो येणारच नाही, कारण दरवाजा हृदयाचा आपण बंद करून घेतलेला आहे आणि हा दरवाजा उघडला पाहिजे. आनंदाला जागा मोकळी लागते आणि आतमध्ये आपल्याला आनंदाला घ्यायचं असेल तर जागा मोकळी करावी लागेल आणि त्यासाठी आतलं दुःख बाहेर काढावं लागेल. तुमच्या मनात दुःख, चिंता, टेन्शन अशा मंडळींची गर्दी झाली असेल तर तशा दाटीवाटीत आनंद कधीच घुसत नाही. आणि जिथं दुःख असतं, चिंता असते, टेन्शन असतं तर अशा वेळेला तिथं आनंद कधीच येणार नाहीये. उलट ह्या सगळ्या गोष्टी दूर केल्या, ह्या मंडळी ही दुःखरूपी, चिंतारूपी, टेन्शनरूपी मंडळी आपल्या मनामध्ये जी साठलेली असतात त्यांची गर्दी जर आपण कमी केली तर आपल्याला तशा दाटीवाटीत सुद्धा आपल्या आनंद मिळणार नाही. म्हणून ही माणसं बाहेर काढली पाहिजेत, म्हणजे दुःखरूपी, चिंतारूपी, टेन्शनरूपी. आणि मग बाहेर ताटकळणारा जो आनंद आहे तर तो आपल्यामध्ये घुसेल आणि त्याला आपल्याला आनंदानं
खुल्या दिल्यानं स्वागत करता येईल. शेतकरी मंडळी कधी पडायचा पाऊस म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसतात. आणि एक उदाहरण दिलेलं आहे शेतकऱ्यांचं की जेव्हा पेरणीचे दिवस असतात तेव्हा त्या ठिकाणी आभाळाकडे डोळे लावून बसत असतो तो शेतकरी. पावसाची वाट बघत असतो आतुरतेनं. त्यांचा नाईलाज असतो कारण पाऊस पाडणं त्यांच्या हातात नसतं. आणि खरं तर आभाळाकडे डोळे लावून बसणं हेच त्यांना करावं लागतं कारण त्यांच्या हातात काहीच नसतं. नाईलाज असतो त्यांचा कारण पाऊस जरी पडत नसला तरी तो पाडणं त्यांच्या हातात नसतं. आनंदाचा पाऊस मात्र आपण पाडू शकतो. पण लेखक असं म्हणतात की जरी समजा अशा पद्धतीने शेतकऱ्याचं जे उदाहरण आहे की त्याप्रमाणे शेतकरी पाऊस पाडू शकत नाही, परंतु त्या ठिकाणी आनंदाचा पाऊस मात्र आपण पाडू शकतो. कृत्रिम नव्हे, नैसर्गिक आणि खोटा नव्हे तर तो खरा खुरा. कुठून तरी आनंद येईल आणि आपल्या मनाचा अंगण भिजवेल म्हणून वाट पाहत बसलं तर आनंद येईलच याची खात्री नसते. आणि लेखक असं म्हणतात की कुठून तरी आनंद येईल आणि आपलं जगणं आनंदाचं होईल, आपलं मनाचं अंगण भिजवेल. असं जर आपण आनंदाची वाट बघत बसलो तर आनंद येईलच याची काही खात्री नसते. आनंद हा आपण घ्यायचा असतो, कुणी तो देईल याची वाट पाहायची नसते. आणि आनंद हा असा असतो की तो आपण घ्यायचा असतो, तो कोणीतरी आपल्याला द्यायला येणार आहे याची कधी वाट बघत बसायचं नसतं. एकदा आनंद असा घ्यायचा याचं तंत्र जमलं की मग मात्र नाही आनंद तोटा अशी अवस्था होते. आणि एकदा आनंद कसा घ्यायचा ह्याचं तंत्र जे आहे ते आपल्याला समजलं तर मग मात्र आनंदाला नाही तोटा, सगळीकडे आनंदच आनंद अशी आपली अवस्था होणार आहे. पुढे लेखक म्हणतात की आनंद हा तुमचा स्वभाव व्हायला हवा आणि आनंद हा आपला स्वभावच बनला पाहिजे. आनंदात राहण्याची सवयच जडायला हवी. सगळी धडपड आनंदासाठी चाललेली असते पण आनंद घ्यायला वेळ नसतो. हेच अनेकांचं दुःख असतं. आणि आपण सगळेजण आनंदी राहण्यासाठी प्रयत्न करतो, त्यासाठी धडपड करतो, पण आनंद घ्यायला आपल्याला वेळ नसतो. आणि अशा पद्धतीचं हे दुःख जे आहे ते आपल्यापैकी बहुतेकांचं या धावपळीच्या जगामध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. खरं तर असं असता कामा नये. आनंद स्वभाव असला पाहिजे आपला. दुःखासाठी आपण भरपूर सबबी, भरपूर कारणं शोधलेली असतात की प्रत्येक कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं आपल्याला दुःख होत असतं. त्याची अनेक कारणं आपण शोधून ठेवलेली असतात. आनंदासाठीची मात्र मोजकीच कारणं आपल्याला माहिती असतात. परंतु आनंदासाठी अशी कुठली कारणं आपण शोधलेली असतात का की आपण अमुक एखादा आनंद आपण अशा पद्धतीने साजरा करू असं कधी ठरवलं असतं का? तर मोजकीच कारणं आपल्याकडे असतात. खरं म्हणजे हे उलट व्हायला हवं. आणि लेखक म्हणतात त्याप्रमाणे दुःखासाठी अनेक कारणं आपण काढतो आणि आपण दुःख करत बसतो. त्याऐवजी आनंदासाठी जर भरपूर कारणं आपण काढली तर मग मात्र आनंदच आनंद आपल्याला मिळणार आहे. आणि मग दुःखाला आपल्याला दुःख करत बसायला सुद्धा वेळ भेटणार नाही. आणि म्हणून आनंदी राहा. आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं हे एकदम सोपं आणि सवयीचं करून घ्यावं. वाईट वाटणं दुर्मिळ, अपवादाचं करून ठेवावं. आणि मग जर आनंद हा स्वभाव आपला बनला आणि आपण जर आनंदाची अनेक कारणं जर शोधून काढली तर आपल्याला आनंद होईल, छान वाटेल, मस्त वाटेल, एकदम सोपं आणि सवयीचं ह्या सगळ्या गोष्टी होऊन जातील. आणि वाईट वाटणं जे आहे, जे दुःख आहे तर ते आपलं दुर्मिळ होऊन जाईल, अपवादाचं होऊन जाईल. सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. म्हणजे खरं तर ह्या वाक्याला सुविचाराचंच रूप प्राप्त झालेलं आहे की आपण जसं जग बघणार आहोत तसं आपल्याला ते दिसणार आहे. म्हणजे सौंदर्य जे आहे ते पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, आनंद हा मात्र घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो, म्हणजे स्वभावात असतो. लहान मुलं निरागस आनंदी वृत्तीचे असतात म्हणूनच ते आनंद घेण्यात तरबेज असतात. आणि लेखकांनी छान उदाहरण मुलांचं दिलेलं आहे, छोट्या मुलांचं, की ते आनंदी वृत्तीचे असतात, निरागस असतात, त्यांच्या मनात काहीच नसतं आणि म्हणून ते आनंद घेण्यामध्ये पटाईत असतात. आनंद हा त्यांचा आग्रह असतो आणि आनंद मिळायलाच पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो, अधिकार असतो. आणि त्यांनी हात केल्यावर चिमणी भुरकन उडाली तरी त्यांना केवढा आनंद होतो की ते आतून हसतात ते. आणि सहजपणे एखाद्या झाडाच्या फांदीवरती जर चिमणी बसलेली असेल आणि थोडा हात नुसता वरती केला एखाद्या छोट्या मुलानं आणि चिमणी भुरकन उडाली तरी सुद्धा त्या मुलांना खूप आनंद होतो आणि किती मनातून ते हसत असतात, खिदळत असतात. हा झाला खरा आनंद, हा निरागस आनंद. आणि ही मुलं जी असतात ते आनंदासाठी आग्रही असतात आणि म्हणून त्यांना आनंद मिळत असतो. पुढे लेखक म्हणतात आपण मोठे होतो आणि या छोट्या छोट्या आनंदाला पारखे होतो. आणि जसं जसं आपण मोठे होतो तसा हा छोटा छोटा आनंद आपण विसरत जातो. आनंदाची हीच तर गंमत आहे. आनंद छोट्या छोट्या गोष्टीतच असतो. लेखक म्हणतात की अरे आनंद हा मोठ्या गोष्टींमध्ये नसतोच. मुळे आनंदाची हीच गंमत आहे. आनंद छोट्या गोष्टीत आहे, तिथं शोधा. आपण मात्र तो मोठ्या गोष्टीत शोधत असतो आणि आपण मात्र भव्य आवाढव्य कुठल्या तरी गोष्टी करण्याच्या नादी लागत असतो आणि आपल्याला तिथं काही आनंद मिळत नाही. मग आपली निराशा होते. आयुष्यात अशा मोठ्या गोष्टी, आनंदाचे मोठे प्रसंग कितीसे येतात आणि मग अशा मोठ्या प्रसंगांची आपण जर वाट बघत बसलो तर असे मोठे प्रसंग कितीसे आपल्या वाट्याला येतात. तेव्हाच आनंद घ्यायचा आणि बाकी आयुष्य काही नुसतं रेटत राहायचं. आणि जेव्हा असे प्रसंग येतात मोठे तेव्हा आनंद घ्यायचा आणि इतर वेळेला आपलं आयुष्य आपण रटाळवानं होऊ द्यायचं का? नाही, कसं तरी पुढे ढकलायचं.
ढकलायचं का? तर नाही, आनंद कणाकणाने टिपायचा असतो आणि आनंद हा कणाकणाने घ्यायचा असतो, क्षणाक्षणाने घ्यायचा असतो आणि प्रत्येक क्षणामध्ये आनंद सामावलेला आहे तो घेण्याचा प्रयत्न करा. आपल्याला मात्र तो टनाटनानं हवा असतो आणि आपल्याला मात्र तो अगदी मोठ्या प्रमाणात टनाटनानं हवा असतो. खाईन तर तुपाशी, नाहीतर उपाशी, मिळाला तरच मी आनंद घेणार आहे, नाहीतर आयुष्यभर उपाशी राहीन. ही या म्हणीप्रमाणे आपण वागता कामा नये, कारण आनंद हा एकदम आपल्याला मोठा कधीच मिळणार नाही. आनंद हा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये असतो आणि म्हणून हा आनंद कसा घ्यायचा हे आपण ठरवायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीतून हा आनंद आपल्याला घेता येईल. निसर्गात तर काय आनंद भरून राहिलेला आहे, देता किती घेशील दोकराने, अशीच अवघी परिस्थिती आहे. आणि निसर्ग तर आपल्याला भरपूर आनंद देत असतो आणि हा निसर्ग जणू आपल्याला सांगत असतो की मी एवढं देतो आहे, तू किती तुझ्या 2 हातांनी घेशील ते घे. आणि आपली अवस्था सुद्धा अशीच होते की किती 2 हातांनी आपण घेणार हा सगळा आनंद. निसर्ग तर एवढं भरभरून देतोय आणि 2 हात सुद्धा अपुरे पडणार आहेत. अवघी अशीच परिस्थिती आपल्या आनंदाची असते. हिवाळ्यातल्या कोळ्या उन्हाचा आनंद, श्रावणातले रिमझिम अंगावर झेलण्यातला आनंद, चांदण्या रात्री भटकण्यातला आनंद, झाडांचे नुसते आकार पाहत हिंडलं तरी थक्क व्हायला होतं. काय निसर्ग पहा, जादूगार असतो. मोहिनी खूप मोठी असते निसर्गाची. प्रत्येक गोष्टीत आनंद आपल्याला दिसत असतो, तो शोधा. हिरव्या रंगाच्या नुसत्या छटा पाहत राहिलं तरी भान हरपतं आणि हिरव्या रंगाची फक्त वेगवेगळ्या छटा जरी आपण बघितल्या शेतामधल्या तरी आपण आपलं भान जे आहे ते विसरून जायला आपल्याला होईल. बदलत्या प्रकाशात त्या बदलताना न्याहाळत बसतं तर वेड व्हायला होतं. आणि जसजशी सूर्याची किरणं ह्या सगळ्या शेतामाळावरती पडतात, झाडाझुडपांवरती पडतात, तेव्हा ते बदलणारे रंग पाहणं, खरं तर ते पाहत बसतानाच वेड लागण्याची वेळ येईल. एवढं अप्रतिम सौंदर्य त्या निसर्गामध्ये आपल्याला बघायला मिळतं. साक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही त्याने आयुष्यातील आनंदाला विसर्ग द्यावा हेच बरं. आणि असा हा निसर्ग जो आहे की जो भरभरून आनंद देण्याचं काम करत असतो, तो देत असताना आपण जर ते घेऊ शकत नसू तर मग मात्र आपल्या आयुष्यातल्या आनंदाला विसर्ग आपण दिला तरी चालणार आहे, म्हणजे सोडून दिला हा आनंद तरी चालणार आहे, असं लेखक म्हणतात. कारण निसर्गातला आनंद ज्यांना घेता येणार नाही त्यांना इतर गोष्टीतला आनंद कसा घेता येणार आहे. आणि म्हणून पहिल्यांदा निसर्गाकडं एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघा असं लेखकांचं सांगणं आहे. कारण निसर्ग हा भरभरून आपल्याला आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो. पुढे लेखक म्हणतात की संगीताच्या 7 सुरांमध्ये तर 7 जन्म पुरेल एवढा आनंद भरून राहिलेला आहे की संगीताचे जे 7 सूर आहेत ते फक्त 7 सूर नाही तर 7 जन्म पुरेल एवढा आनंद भरून देण्याचं काम जे आहे ते ह्या 7 सुरांमध्ये आहेत. आपलं शास्त्रीय संगीत ही तर आनंदाची इस्टेटच आहे आणि आपलं शास्त्रीय संगीत जे प्राचीन काळापासून चालत आलेलं आहे ती जणू त्या ठिकाणी आनंदाची एक मोठी इस्टेट आहे, मालमत्ता आहे. कुमार गंधर्व, पंडित भीमसेनजी जोशी, पंडित जसराज, किशोरीताई आमोणकर यांचं गाणं आपण ऐकू शकतो. हे केवळ भाग्यच म्हणायला हवं. आणि या मोठ्या दिग्गज अशा पद्धतीच्या शास्त्रीय संगीतामध्ये प्रवीण असणारे हे सगळे जे गायक आहेत की ज्यांनी जगामध्ये आपली गायन कला जी आहे तर ती पोहोचवली आणि सगळ्यांची वाहवा मिळवली. आणि या सगळ्या लोकांची गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. किती नशीबवान आहात आपण. पण हा आनंद आपण घेतो का? आत्मिक आनंद म्हणतात तो यापेक्षा फार वेगळा नसावाच. आणि आत्मिक आनंद जो म्हणतो आपण यापेक्षा वेगळा नसतो. आत्म्याच्या या भाषेत गाता आलं नाही तरी ऐकता येतच ना. आणि आत्म्याच्या या भाषेमध्ये आपल्याला गाता समजा नाही आलं, या मोठ्या कलावंतांसारखं आपल्याला गाता नाही आलं तरी ऐकता मात्र नक्कीच येतं. आणि तो ऐकण्याचा आनंद आस्वाद काही आवरच असतो. कलाकार मंडळी खरी जगतात ती कल्पनेच्या मस्तीतच. आणि एखाद्या कलेशी आपणही दोस्ती करू शकलो तर वेगळ्याच विश्वात वावरता येतं. आणि कलावंत मंडळी जी असतात ती खरं तर आपल्या कलेवरती नितांत प्रेम करतात. आणि मग त्यांचं आयुष्य कसं त्या ठिकाणी ह्या आनंदामध्ये संपत जातं हे त्यांनाही कळत नाही. पण आयुष्यभर फक्त आनंदच ते घेत असतात. आपलं आयुष्य मात्र असं त्या ठिकाणी चुटकीसरशी निघून जातं. आणि आयुष्याच्या शेवटी आपण म्हणतो अरे मला आनंद का मिळवता आला नाही, कारण आपण आनंद घेतलाच नाही. आणि म्हणून मोठ्या कलावंतांनी आपल्या कलेच्या मस्तीत जसं ते जगत असतात तसं आपण सुद्धा ह्या कलावंतांच्या कलेचा आनंद जो आहे तो घेतला पाहिजे. आपलं सुद्धा आयुष्य आनंदी होईल. निर्मितीच्या आनंदाशी नातं जोडता येतं. या आनंदाची जात काही वेगळीच असते. पण कलावंत होता आलं नाही तरी रसिक होण्याचा आपला अधिकार कोणीच नाकारू शकत नाही. आणि हे वाक्य महत्वाचं आहे लेखकांचं. भले कलावंत आपल्याला नाही होता आलं तरी राहू दे, पण रसिक मात्र होण्याचा आपला अधिकार जो आहे तो कोणी नाकारू शकणार नाही. कलेच्या आस्वादातला अनोखा आनंद हा आपणच आपल्याला बहाल करू शकतो. आणि कलेच्या आस्वादातला जो अनोखा आनंद आहे, वेगळा आनंद जो आहे तो आपणच आपल्याला बहाल करू शकतो, घेऊ शकतो. निर्मिती म्हणजे काय? काही प्रत्येकानं ताजमहल बांधायला हवं असं थोडंच आहे. आणि निर्मिती म्हणजे प्रत्येकानं त्या ठिकाणी ताजमहल
की जो जगप्रसिद्ध ताजमहल आहे तर तोच उभा करायला पाहिजे असं काही नाही, कारण ताजमहल हा एखादाच बांधू शकतो, पण मग आपली झोपडी त्यापेक्षा काय कमी असते, परंतु आपण बांधलेली असते, त्यात आनंद आपण मानला पाहिजे. आणि म्हणून पोरांच्या बरोबरीनं दिवाळीतला किल्ला करण्यात ही मौज असतेच. भले ताजमहल आपल्याला बांधता येत नसेल, पण एखादा छोटासा किल्ला छोट्या मुलांच्या बरोबरीनं आपल्याला बांधता आला तरी सुद्धा त्यात खूप मोठा आनंद आहे. आणि इथं मी जे स्क्रीनवरती तुम्हाला फोटो दाखवलेला आहे तो अशाच पद्धतीनं लहान मुलांचा आनंद जो आहे ती किती ओसंडून वाहतो आहे पहा. या मुलांच्या चेहऱ्यावरून तुम्हाला ते जाणवेल की जो किल्ला आहे त्या किल्ल्यापेक्षा सुद्धा आम्ही हा किल्ला बांधला, आणि तो आनंद जो आहे तो इथं प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावरती आपल्याला जाणवतोय. आणि अशा पद्धतीचा हा आनंद आगळा वेगळा असतो, तो आपण घ्यायला पाहिजे. पुढे लेखक असं म्हणतात, शिकण्यातला आनंद हा तर आयुष्यभर न संपणारा असतो. शिकलेलं शिकवण्यातही आनंद असतोच, हा आनंद आपण किती घेतो का? आणि पुढे लेखक म्हणतात की शिकण्यातला आनंद खूप मोठा आनंद असतो. शिवाय शिकलेलं जे असेल ते इतरांना शिकवण्यात सुद्धा आनंद असतो. आपण किती जण आनंद घेतो? नाईलाजानं नव्हे, परीक्षा देण्यासाठी नव्हे, की कुणावर उपकार म्हणून नव्हे, केवळ स्वतःची हौस म्हणून काही शिकून पहा. आणि फक्त कुणीतरी सांगताय म्हणून शिक्षण घेऊ नका, शिकू नका, परीक्षा देऊ नका, कुणा उपकार म्हणून या गोष्टी करू नका. स्वतःच्या हौस म्हणून कुठलीही नवीन गोष्ट शिकून घ्या. एखादी कला, एखादी भाषा, एखादा खेळ शिका, तुम्हाला त्यातनं आनंद मिळेल, कारण कलेतून माणसाची ओळख होते. एखादी भाषा नवीन शिका, बघा त्या भाषेमध्ये संवाद साधणं तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला किती आनंद होईल. एखादा खेळ तुम्ही असा खेळा की तो तुम्हाला आनंद देऊ शकला पाहिजे, आणि मग तुमच्या लक्षात येईल की कलेचं सामर्थ्य काय आहे, भाषेचं सामर्थ्य काय आहे, खेळाचं सामर्थ्य काय आहे. माणसं स्वतःची हौस, स्वतःचा छंद विसरू कसा शकतात, हे मला न उलगडलेलं कोड आहे. आपण जसं मोठे होतो तसं मात्र आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी, हौसे मौजेच्या गोष्टी, छंद सगळं आपण विसरून जातो. आणि लेखक म्हणतात की हे माणसं कसं विसरतात, हे न उलगडलेले कोड आहे. खेळाचा आणि छंदाचा उद्देशच केवळ आनंद हा असतो. आणि कोणताही खेळ असू दे, कोणताही छंद असू दे, त्याचं तो छंद बाळगण्याचं, तो खेळ खेळण्याचं मुख्य कारण, मुख्य उद्देश केवळ आनंद मिळवणं हाच असतो. पोटापाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद, इतकं हे साधं गणित आहे. आणि छंद म्हणाल तर तो अगदी कुठलाही असू शकतो. वेगवेगळे दगड गोळा करण्याचं किंवा पक्षी निरीक्षणाचं कसलं कसलं वेळ घेतात लोक डोक्यात, पण तेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असतं. आनंद हवा असेल तर थोडं वेळ व्हावंच लागतं, नेहमी शहाणं सुरतं राहून जमत नाही. आणि म्हणून तर लेखकांनी हे दिलेलं उदाहरण जे आहे ते फार महत्वाचं आहे की आपल्याला पोटापाण्यासाठी आपण उद्योग जरूर करा, पण आनंदासाठी मात्र कोणता ना कोणता तरी छंद, खेळ तुम्ही त्या ठिकाणी जोपासा. आणि मग दगड गोळा करण्याचा किंवा पक्षी निरीक्षणाचा जरी छंद असला तरी सुद्धा तो जोपासा, कारण त्यात मिळणारा आनंद हा इतर कोणत्याही आनंदापेक्षा खूप मोठा असणार आहे. आणि अशा पद्धतीनं कितीतरी वेडे लोक असतात की ते अशा पद्धतीचा छंद जोपासत असतात, आणि तेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असतं. आणि म्हणून पुढे लेखक म्हणतात की आनंद हवा असेल तर थोडं या लोकांसारखं तुम्ही वेडं बना. नेहमीच शहाण्यासारखं वागून शहाणं सुरतं व्यावहारिक जीवनामध्ये जसं जगायचं तसं जगण्याचा प्रयत्न करू नका. चाकोरी बाहेरचं जीवन जगण्याचा प्रयत्न करा, त्यात तुम्हाला आनंद नक्की भेटू शकेल. पुढे लेखक असं म्हणतात, शहाणं सुरतं राहायचं असेल तर वाचनाचा छंद लागतोच, आणि जर तुम्हाला शहाणं सुरतं बनायचंच असेल किंवा तो आनंद घ्यायचा असेल तर तोही घेता येईल. आणि त्यासाठी वाचनाचा छंद तुम्ही जोपासा. पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षर आनंदाची सोबत, आणि पुस्तकांची सोबत म्हणजे खरं तर न संपणारा हा अक्षर आनंदाचा सहवास जो आहे तर तो आपण घेऊ शकतो. ही सोबत तुम्हाला कधीच दगा देत नाही, आणि पुस्तकांची सोबत आपल्याला कधीच आपला विश्वासघात करत नाही, धोका देत नाही. या आनंदासाठी टिचून पैसे मोजावे लागत नाहीत. हा छंद जोपासण्यासाठी फार खर्चही करावा लागत नाही. तुमचा आनंद कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. आणि वाचनाचा किंवा पुस्तकांचा सहवासाचा आनंद जो आहे तो कुणीही तुमच्याकडून कधी हिरावून सुद्धा घेऊ शकत नाही, काढून घेऊ शकत नाही. सपाटून वाचावं आणि झपाटून जावं, आणि भरपूर वाचावं आणि वेडं होऊन जावं, झपाटून जावं, कुठलं तरी वेड डोक्यामध्ये यावं. वाचनाचा छंद जो आहे तर तो अशा प्रकारचा असतो. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात, तेव्हा परमेश्वराचा धावा करतात. काही जण अशा वेळी आवडीचं पुस्तक वाचतात. त्या दृष्टीनं पुस्तकाला परमेश्वरच म्हणायला हवं. आणि जेव्हा जेव्हा आपण निराश होतो, अस्वस्थ होतो, दुःखी होतो, तेव्हा आपण परमेश्वराला आठवतो, परमेश्वराचा धावा करतो. पण काही माणसं मात्र अशी असतात की परमेश्वरापेक्षा सुद्धा त्यांना त्यांच्या आवडीचं पुस्तक घेतात ते
आणि ते वाचतात. आणि या दृष्टीनं लेखक म्हणतात की पुस्तकाला आपण परमेश्वरच म्हटलं तर काय वावगं ठरेल, कारण जे त्या ठिकाणी काम परमेश्वर करणार आहे तेच आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला धीर देण्याचं काम ही पुस्तकं करणार आहेत. आणि ह्या परमेश्वराचीच जागा एक प्रकारे ही पुस्तकं घेत असतात. आणि म्हणून ह्या पुस्तकांना परमेश्वर म्हणायला हवं. अशा वेळी मित्रही हवे असतात, पण ते नेहमी काही उपलब्ध नसतात. काही वेळेला निराशेच्या प्रसंगी, दुःखाच्या वेळेला मित्रसुद्धा हवे असतात, पण ते काय नेहमीच आपल्याला उपलब्ध नसतात. पुस्तकं म्हणजे कायम उपलब्ध असलेले मित्र असतात. पुस्तकं मात्र आपल्याला कायमस्वरूपी आपल्यासोबत हा मैत्रीचा धागा जो आहे तर तो जोडून आयुष्यभर आपल्या सोबत राहत असतात. म्हणून पुस्तकांचा सहवास, पुस्तकांचा छंद जो आहे तो आपण जोपासायला पाहिजे. आपल्याला भरपूर आनंद मिळू शकतो. निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकांची संगत असेल तर माणूस जगाच्या पाठीवर कुठंही एकटा राहू शकतो. किती छान वाक्य आहे बघा. निसर्गाची सोबत आपण स्वीकारली, संगीताची साथ आपण घेतली, पुस्तकांची संगत आपण बरोबर असेल आपल्या, तर मग आपल्याला कधीही कुठेही कधीच एकटं वाटणार नाही. जगाच्या पाठीवर आपण कुठेही जाऊ आपल्याला एकाकी वाटणार नाही. एकटं असण्यातही एक वेगळाच आनंद असतो आणि एकटं राहण्यात सुद्धा खरं तर एक वेगळा आनंद असतो. परंतु ह्या सगळ्या गोष्टींची साथ आपल्याला असते, त्यामुळे एकटं आपल्याला कधी वाटतच नाही. तुम्ही स्वतःच्या अंतरंगात हलकेच डोकावू शकता, स्वतःला ओळखू शकता, स्वतःशी संवाद साधू शकता. आणि कधी कधी एकटा असण्यातला आनंद जो आहे तो सुद्धा आपल्याला घ्यावा लागेल. आणि त्या आनंदात सुद्धा आपल्याला स्वतःच्या अंतरंगामध्ये डोकावून पाहता येऊ शकतं. स्वतःला ओळखू शकतो आपण काय आहोत, स्वतःशी संवाद साधू शकतो. आपणच आपल्याशी संवाद साधल्यानंतर एक वेगळा आनंद आपल्याला होईल. एकटे असताना तुम्ही विचार करू शकता, एकटं असतानाच तुम्हाला नव्या कल्पना सुचू शकतात. निर्मिती, शोध, साक्षात्कार हे एकटेपणाचेच आविष्कार असतात. आणि ज्या ज्या काही गोष्टी आपण शोधून काढत असतो किंवा ज्या गोष्टीचा अनुभव आपल्याला होत असतो ते एकांताच्या वेळेला आपण जो विचार करतो, जे आपल्याला सुचतं, जी सर्जनशीलता आपली काम करत असते, ते खरं तर एकटेपणात आपल्याला हे सगळं शक्य होतं. आणि एकटेपणाचा जो आविष्कार आहे तो हाच आहे की निर्मिती काहीतरी आपण आपल्याकडून होते, काही शोध लागतात, काही गोष्टींचा अनुभव आपल्याला घेता येतो. जो एकटेपणातला आनंद घेऊ शकतो थेट जीवनाच्या सोबतीनं जगू शकतो. आणि जो एकटेपणातला आनंद घेऊ शकतो तो खरं तर थेट जीवनाच्या सोबतीनं जगू शकतो. दुःख त्याच्या वाट्याला कधीच जात नाही आणि दुःख सुद्धा अशा व्यक्तीच्या वाट्याला कधीही जात नाही. आणि म्हणून या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. निसर्गाची सोबत आपण जोपासली पाहिजे, संगीताची साथ आपण घेतली पाहिजे आणि पुस्तकरूपी मित्र जो आहे तो आपण सोबत बाळगला पाहिजे. आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. भूतकाळाची स्मृती आणि भविष्याची भीती या दोन्हींपासून मन मुक्त होतं, तेव्हाच तो आनंद अनुभवू शकतो. भूतकाळ संपलेला असतो, भविष्यकाळ अनिश्चित असतो, खरा असतो. तो फक्त वर्तमान काळ तोच भरभरून जगायचा असतो. आणि लेखकाने फार छान सांगितलेलं आहे की जी गोष्ट भूतकाळात होऊन गेली ते आपण परत आणू शकत नाही आणि भविष्यामध्ये काय घडणार आहे हे आपल्याला माहिती नाही. आणि म्हणून वर्तमानात जगण्याचा आनंद जो आहे तो तुम्ही घ्या. आणि जी लोक वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करतात, आनंद घेण्याचा प्रयत्न करतात, तीच खरं भरभरून आयुष्य जगत असतात. वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम हवं, जगण्याची हौस हवी. ही हौस नसेल तर आजचं काम उद्या करू असं होतं. काम उद्यावर ढकललं जातं किंवा कसं तरी उरकलं जातं. आपण सगळंच उरकून टाकत असतो. आंघोळ उरकतो, जेवण उरकतो, काम उरकतो. एका अर्थी आपण जगणंही उरकतोच. मग आनंद कसा मिळेल? आणि इथं उरकणं हा शब्द जो आहे कसं बसं करणं या अर्थानं घेतलेला आहे की आंघोळ कशी तरी करणं, जेवण कसं तरी घेणं, काम कसं तरी उरकणं. तर यातून आपल्याला कुठला आनंद मिळणार आहे? परंतु आपण जगणं सुद्धा उरकण्याचा जर प्रयत्न केला तर आपलं जगणंच होणार नाही, आपल्याला जगण्यातला आनंद सुद्धा मिळू शकणार नाही. आणि म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये वर्तमानात जगायचं असेल तर जगण्याविषयी प्रेम बाळगा असं लेखक सांगतात. एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला आपण जातो त्यात पूर्ण रंगून जातो का? आणि एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमाला आपण गेलो तर त्यामध्ये पूर्णपणे समरस झालेलो असतो का? कार्यक्रम संपल्यावर रिक्षा मिळेल की नाही याची चिंता करत बसलो तर गाण्याचा आनंद कसा घेणार? आणि आपण कार्यक्रमाला बसलेलो आहोत आणि बाहेर मात्र आपला हा कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला रिक्षा मिळणार आहे की नाही याचाच विचार आपण जर करत बसलेलो असू तर गाण्याकडे आपलं लक्ष असणारच नाही. आणि मग गाणं कितीही सुंदर असलं, छान असलं तरी त्यातला आनंद आपल्याला घेता येणार नाही, कारण आपण भविष्याची चिंता करत बसलेलो आहोत. वर्तमानामध्ये जे गाणं चाललेलं आहे त्याचा आनंद घेत नाही. यासाठी आत्ताच्या क्षणात जगा. याचा सोपा अर्थ म्हणजे या क्षणी उत्कटतेनं जे करावंसं वाटतंय आणि जे शक्य आहे ते करा. आणि तुम्हाला जे जे काही करावंसं वाटतं ते करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी वाट बघू नका, वर्तमानात जगा. पावसात भिजावंसं वाटते ना, मग भिजा. आणि आत्ता पावसाळ्याचे दिवस आहेत, तुम्हाला पावसात भिजावंसं वाटते ना, जा आणि पावसात भिजा. इथं पहा मुलं कशी त्या ठिकाणी पावसात भिजण्याचा, खेळण्याचा आनंद किती मनसोक्त घेत आहेत. हा लहान मुलांसारखा आनंद घ्या.
लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. आणि लोक काहीही म्हणतात, म्हणजे चांगलं केलं तरी आपल्याला नावं ठेवण्याचं काम करतात, वाईट केलं तरी आपल्याला नावं ठेवण्याचं काम करतात. आणि म्हणून लोकांचा विचार करण्यापेक्षा स्वतःचा विचार करा. असा विचार करत बसलात की तो क्षणही गेला आणि आनंदही गेला. आणि प्रत्येक वेळेला लोकांचा विचार जर तुम्ही करत बसलात तर तो क्षणही जातो आणि आनंदही निघून जातो. आणि म्हणून तुम्हाला जे वाटतं ते करा. लोक काय म्हणतात याचा तुम्ही अजिबात विचार करू नका. खरा आनंद टिकाऊ आनंद हा अंतरंगातून येतो. बाह्य यश वैभव मिळवण्यातही आनंद असतो, पण जर तुम्ही यात दुःखी असाल, उदास असाल तर बाह्य यश तुम्हाला आनंद देऊ शकत नाही. आणि खरा आनंद, टिकाऊ आनंद जो आहे तो आपल्या मनातून येत असतो. बाहेरचं यश असेल किंवा आपण जी काही संपत्ती मिळवतो, वैभव मिळवतो, त्याचा आनंद असतो, परंतु हे सगळं मिळवत असताना तुम्ही जर दुःखी उदास असाल तर मग मात्र हे जे काही मिळवलेलं तुम्ही यश असेल, वैभव असेल, तर ते तुम्हाला फार काय आनंद देऊ शकणार नाही. जेव्हा भरपूर सुख, वैभव मिळवूनही माणसाला आनंद मिळत नाही, स्वतःबद्दल छान वाटत नाही, समाधान होत नाही, तेव्हा माणूस एक चुकीचा निष्कर्ष काढतो. त्याला वाटतं मला अजून काहीतरी मिळवायला हवंय. आणि जेव्हा आपण हे सगळं करतो आणि तरीसुद्धा आपल्याला आनंद मिळत नाही, तेव्हा आपण म्हणतो की मला अजून काहीतरी मिळवायला हवंय, म्हणून माझा आनंद मिळत नाही. आणि ते मिळवलं की मला आनंद मिळेल. आणि म्हणून ऊर फुटेपर्यंत आपण नको त्या गोष्टींच्या मागे धावत सुटतो आणि वर्तमानात जगायचं विसरून जातो. ते मिळालं तरच मला आनंद वाटेल हीच गल्लत होते. आणि जे मला मिळालं नाही ते मी मिळवायला हवं म्हणून त्याच्या मागे धावत आपण सुटलो तर खरं तर आपण चूक करतो आहोत. आपल्याला असा आनंद कधीच मिळणार नाही. अशा वेळी त्यांना बाहेर नव्हे आत डोकवायला हवं. आणि अशा वेळेला आपण एवढं सगळं करून सुद्धा आपण दुःखी का आहोत याचा विचार करण्यासाठी स्वतःमध्ये आपण डोकवून बघायला पाहिजे. स्वतःशी संवाद साधायला हवा. एवढं मिळवूनही मी आनंदात का नाहीये, मला अशांत अस्वस्थ का वाटतंय, मला नेमकं काय हवंय, अशा वेळी उत्तर मिळू शकतं. आता त्या अगोदर इथे मी विचार घेतलेला आहे. पहा की आनंद हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येक जण आहे. दुःख हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे आहे, तरीही अशा जीवनात तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे. आणि इथं आपण आनंदरूपी जो भास आहे तर त्याच्या शोधात आपण खरं तर जाऊ नये. आनंद आपोआप मिळणार आहे, परंतु तुम्ही जे करणार आहात त्यात आनंद घेऊन त्या ठिकाणी करा. नक्की तुम्हाला आनंद मिळेल. स्वतःवरती पूर्ण विश्वास ठेवा. जेव्हा आपण एवढं सगळं करतो, मिळवतो आणि आनंद मिळत नाही, आणि तेव्हा मात्र आपण विचार करू शकलो पाहिजे, स्वतःमध्ये डोकवायला पाहिजे. आणि जेव्हा आपण डोकवू आणि जेव्हा विचार करू तेव्हा अशा वेळेला उत्तर आपल्याला मिळू शकतं की मला विरंगुळ हवा आहे, मला बायको मुलांत रमायला हवंय, मला मित्रांशी जीवाभावाचं बोलायला हवंय, मला लिहायला हवंय, मला लँडस्केप्स करायला हवेत. तुम्ही आनंदी नसता त्यावेळी आणखी काही मिळवणं, अधिक पैसा कमावणं, अधिक नाव कमावणं हे तेवढंच उत्तर नसतं. आणि जेव्हा तुम्ही आपण दुःखी का आहोत याचं कारण शोधायला जाल तेव्हा तुम्हाला असं वाटेल, तुम्हाला उत्तर येतील की मला बायको मुलामध्ये रमायचं आहे, मला मित्रांशी जीवाभावाचं नातं जोडायचं आहे, त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधायचा आहे, मला खूप लिहायचं आहे, मला लँडस्केप छान छान काढायचे आहेत, चित्र छान छान काढायचे आहेत. तुम्ही आनंदी नसता त्यावेळी खरं तर आनंद मिळवणं, अधिक पैसा कमावणं, अधिक नाव कमावणं हे त्यावरचं उत्तर कधीच नसतं. आपल्याला काय हवंय ते शोधणं हेच उत्तर असतं. आणि जे खरोखर हवं असतं ते आपल्याजवळ असतंच. आनंद, प्रेम, शांती, समाधान हे सगळं अंतरंगातच असतं. त्या अंतरीच्या आनंदाशी नातं जोडणं हीच आपली खरी गरज असते. आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी शोधायला बाहेर जातो. आनंद, प्रेम, शांती, समाधान या गोष्टी खरं तर आपल्या मनातच आहेत. फक्त या अंतरीच्या आनंदाशी नातं जोडायला आपण तयार असलो पाहिजे. हे नातं जोडणं अगदी सोपं असतं. आनंद जर मानता येत असेल तर तो मिळवायचा कशाला. आणि लेखक म्हणतात ते बरोबर आहे की आनंद जर मानता येत असेल तर तो मिळवायचा कशाला, मिळवायसाठी धडपड कशाला करायची, असं काही ना वाटतं. एक साधं उदाहरण घेऊ. जे रोज ताटात येतं ते आपण आवडीनं खायला हवंच. अगदी झुणका भाकर आली तरीही अन्न हे पूर्ण ब्रह्मच म्हणतात ते खरंच आहे. पण याचा अर्थ आयुष्यभर झुणका भाकर खाऊन दिवस काढावेत असा थोडाच होतो. म्हणजे जे आहे त्याच्यात समाधान मानावं असं थोडंच त्याचा अर्थ होतो. म्हणजे आपल्याला ह्या गोष्टीतच फक्त आनंद मानायचा आणि जीवन जगत राहायचं असं थोडंच आहे. त्याच्याही पेक्षा आपण जर समजा काही मिळवलं आणि आपल्याला जर ते ह्याच्यापेक्षा वेगळं आपल्याला गोडधोड काहीतरी खायला मिळणार असेल तर तो सुद्धा आनंदाचाच भाग आहे. आणि म्हणून अधिक सुखाचं, मी सुखाचं म्हणतोय, दिवस यावेत, गोडधोड खावं असं वाटणं गैर आहे का? नाही, नक्कीच नाही. गोडधोड हे सुद्धा पूर्ण ब्रह्मच असतं. कष्टाची भाकर गोड लागते यात शंकाच नाही, पण कष्टाचं गोड सुद्धा गोडच असावं की ते अधिक गोड लागतं जर त्यात सहकर्तृत्वाची गोडी मिसळली असेल तर.
आणि इथं लेखक म्हणतात ते बरोबर आहे की जर स्वकष्टानं आपण काही मिळवत असू आणि ते आपल्या पुढ्यात येत असेल, आपल्याला त्याचं अशा पद्धतीनं गोडधोड खायला मिळत असेल, तर नक्कीच त्या ठिकाणी तो सुद्धा एक वेगळा आनंद आहे. आणि स्वकर्तृत्वानं स्वतःच्या कष्टावरती आपण हे मिळवायला काहीच हरकत नाही. अधिक मिळवायला हवं, पण हवं असणं म्हणजे हाव असणं नव्हे. आणि अधिक काहीतरी मिळवायला हवं याचा अर्थ प्रत्येक वेळेला लालसा असायला पाहिजे असं काही नाही. पैसा का हवा असतो, तर पैसा मिळालेला आनंद होतो. तो आनंद पैशाचा नसतो, तो आपण कमावला याचा आनंद असतो. आणि जेव्हा जास्त पैसे आपण मिळवतो तेव्हा ते कष्टाने मिळवले तर त्यातला आनंद सुद्धा खूप मोठा असतो. पैशाशिवाय जो आनंदी राहू शकतो तोच पैशाने अधिक आनंद घेऊ शकतो. आणि पैशाशिवाय सुद्धा जी व्यक्ती आनंदी राहू शकते तोच पैशानं सुद्धा आनंद आपण घेऊ शकतो. नाहीतर कितीही पैसे मिळाले तरी त्याचं समाधान होत नाही. आणि म्हणून पैसा असो नसो आनंद कसा घ्यायचा हे आपल्याला शिकता आलं पाहिजे. मग अधिक पैशाच्या पाठी धावत राहतो आणि आनंदाला आपण पारखं होत जातो. तो पैसा तरी आपल्याला काय उपयोगाचा असणार आहे. यश मिळतं, वैभव मिळतं, कीर्ती मिळते, तेव्हा नक्की काय होतं, अंतरीचा आनंद द्विगुणित होतो. आणि लेखक म्हणतात की आपल्याला यश मिळालं, वैभव मिळालं, कीर्ती मिळाली असं आपण म्हणतो, म्हणजे नक्की काय झालेलं असतं, तर अंतरीचा आनंद जो आहे म्हणजे मनातला आनंद जो आहे तो द्विगुणित होतो, म्हणजे दुप्पट होतो. म्हणजे 2 गुणिले 2 4 असा आनंदाचा गुणाकार होतो. पण मुळातच आनंद शून्य असेल तर मग कितीही मोठ्या संख्येनं शून्याला गुणलं तरी सुद्धा उत्तर शून्यच येणार आहे. कारण शून्याला कितीही मोठ्या यशानं पैशानं गुणलं तरी गुणाकार शून्यच येणार. आणि म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला आनंद आपला द्विगुणित करायचा असेल तर मग मात्र काय करायला पाहिजे हे आपण समजायला पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजेत. पुढे लेखक काय म्हणतात पहा. यश, वैभव ही आनंदाची कारणं नव्हेत, आनंद अनुभवण्याची ती निमित्त आहेत. पैशानं आनंद विकत घेता येत नाही. खरा आनंद विकाऊ नसतोच, टिकाऊ असला तरच तो खरा आनंद. आणि लेखक म्हणतात त्याप्रमाणे यश असेल, वैभव असेल की ही खरं तर आनंदाची कारणं नाहीतच, आनंद अनुभवण्याची काही निमित्त आहेत ते. आणि पैशानं आनंद विकत घेता येत नाही हे कटू सत्य आहे. खरा आनंद हा विकाऊ नसतोच, टिकाऊ असला तरच तो खरा आनंद असतो. एखाद्या ध्येयानं, स्वप्नानं झपाटून जाणं आणि त्याच्या पूर्ततेसाठी झटून प्रयत्न करणं हेच माणसाचं जगणं आहे. पण या प्रयत्नांतही आनंद असतोच. तो घेता आला की आनंदासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही. म्हणजेच आपण एखादी गोष्ट मिळवतो पण ती मिळवण्यासाठी जे प्रयत्न करतो त्या प्रयत्नाचाच आनंद हा खूप मोठा असतो. आणि म्हणून एक सुविचार आहे की प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक मोठा असतो. तो आपल्याला मिळवता आला पाहिजे. पुढे लेखक म्हणतात आयुष्य आनंदासाठीचं एक सोपं तत्व, आनंदी आयुष्यासाठीचं एक सोपं तत्व आहे. ज्यात तुम्हाला खरा आनंद होतो तेच क्षेत्र निवडा. स्वतःच्या आवडीनिवडीचं काम निवडा. केवळ आईवडिलांची इच्छा म्हणून मुलांना डॉक्टर होऊन काय साधतं, त्याला वाटतं आपण आईवडिलांच्या आनंदासाठी हे केलं. पण जेव्हा आईवडिलांना जाणवतं की मुलगा खरा आनंदी नाही तेव्हा शेवटी तेही खंतावतातच. आणि म्हणून इथे आपल्याला जे आवडत असेल त्या आवडीचं क्षेत्र आपण निवडलं पाहिजे. पहा इथे एक सुंदर कलाकृती वाळूतलं शिल्प साकारलेलं आहे. आता ही काही कमी दर्जाची आहे का, आणि मग ही कला ज्याच्याकडे असेल ती कला त्यानं जोपासायला नको का, तर नक्कीच जोपासायला पाहिजे. किती मोठा संदेश आपण कलेतून सुद्धा देऊ शकतो. परंतु आपल्याकडे जी कला आहे ती सोडून आपल्याला आईवडिलांनी सांगितलं डॉक्टर व्हायला पाहिजे म्हणून आपण डॉक्टर झालो तर आपल्यालाही आनंद होत नाही. आणि नंतर डॉक्टर बनल्यानंतर आपण आनंदी दिसत नाही. म्हणून आईवडिलांना सुद्धा जाणवत राहतं की आपला मुलगा जो आहे तो खरा आनंदी झालेला नाहीये, तो आनंदी नाहीये. म्हणजे ते सुद्धा त्या ठिकाणी नंतर दुःख करत बसणार. यापेक्षा आपण आयुष्यामध्ये आनंदाचंच क्षेत्र, आपल्या आवडीचंच क्षेत्र जे आहे तर ते निवडायला हवं. ज्यात तुम्हाला खरा आनंद वाटतो तेच काम करा. अर्थात काही वेळा हे शक्य नसतं, हवं तेच काम मिळतं असं नाही. पण अशा वेळी जे काम करायचंच आहे त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतंच. आता इथे पहा एक शेतकरी महिला ट्रॅक्टर शिकलेला आहे, केवढा मोठा आनंद तिला झालेला आहे. आणि आनंद महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे प्रमुख त्यांनी सुद्धा या बाईचं किती कौतुक केलं. म्हणजे अशा पद्धतीनं आपण जरी अशिक्षित असलो परंतु जे काम करतो आहोत ते आनंदी होऊन जर केलं तर नक्कीच आपल्याला आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आनंद घेता येणं शक्य आहे. कुठल्याही कामात आनंद घ्यायचा तर पुष्कळ युक्ती असतात. तुमच्यासारखंच काम करणारी इतर कित्येक जण हसत मजेत काम करू शकतात. ते जाणलं तर तुम्हीही हसत आनंदातच काम करू शकाल, यश मिळवू शकाल. आणि अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा जर ठरवलं तर मजेत काम करू शकता आणि तुम्हाला हा आनंद सुद्धा मिळू शकणार आहे. शांत चित्तानं आनंदी वृत्तीनं काम केलं तर यश मिळत जातं. आणि शांत वृत्तीनं आनंदी वृत्तीनं आपण जर काम करायचं ठरवलं तर यश नक्कीच मिळतं. मिळणाऱ्या यशामुळे आत्मविश्वास, उत्साह वाढतो, अधिक आनंद होतो. त्यामुळे पुन्हा अधिक यश, अधिक आनंद, अशा आनंदाच्या चक्रवाढीवर आयुष्याचं चक्र फिरत राहतं. आणि अशा पद्धतीनं आपण
जर अशा शांत डोक्यानं, शांत वृत्तीनं, आनंदी वृत्तीनं काम करायचं ठरवलं तर यश तर मिळणारच आहे. आणि मिळणारं यश जे आहे ते आपल्यातला आत्मविश्वास, उत्साह, आनंद वाढवणार आहे. आणि त्यासाठी मग पुन्हा अधिक यश, अधिक आनंद, अशा पद्धतीचा आनंदाचा चक्रवाढीचा जो भाग आहे तर तो त्या ठिकाणी सुरू राहतो. आणि हे आयुष्याचं चक्र असंच फिरत राहतं. आयुष्य हा संघर्ष राहत नाही. आणि अशा पद्धतीनं आपल्याला जर आनंद मिळत असेल आपण जे काही करतो त्याच्यातून, तर मग आयुष्य आपल्याला संघर्ष कधी वाटणार नाही. ती एक सततची संधी वाटते, आनंदाचा उत्सव वाटतो. आणि मग आपल्याला आयुष्य हे प्रतिकूल कधी वाटणार नाही, तो संघर्ष कधी वाटणार नाही. ती एक आपल्याला मिळालेली संधी आहे असं आपल्याला वाटेल. आणि तेव्हाच आपलं जगणं जे आहे ते आनंदी होऊन जाईल. आणि हा आनंदाचा उत्सव जो आहे तो आयुष्यभर आपल्याला घेता येत राहील, साजरा करता येईल. आणि म्हणून आपलं जगणं जे आहे ते आनंदाचा उत्सव बनायला पाहिजे. आणि यासाठी जगायचं कसं हे मात्र आपण ठरवलं पाहिजे. मजेत जगावं कसं या शिवराज घोरले यांच्या पुस्तकातून हा लेख घेतलेला आहे. अतिशय सुंदर अशा पद्धतीचा हा प्रेरणादायी लेख आहे. आणि याच्यातून एकच संदेश मिळतो, आनंद घ्या, आनंद द्या आणि मजेत राहा. विद्यार्थी मित्र हो, हा पाठ आज आपण इथं पूर्ण केलेला आहे. तुम्हाला नक्की हा पाठ समजलेला असेल. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सहित पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.